आज आपण फ्लावरची मस्त अशी चटपटीत रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी तुम्ही नाश्त्याकरता बनवू शकता, दोन्ही वेळच्या जेवणासाठी तयार करून घेऊ शकता, टिफिनला सुद्धा नेऊ शकता। मस्त अशी फ्लावरची रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धा किलो हा फ्लावर घेतलेला आहे। आता फ्लावर जो आहे तो आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। ह्याची तुरे जे आहेत ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने हा फ्लावर जो आहे तो आपण सगळा व्यवस्थित सुटा करून घेणार आहोत। सुटे झाल्यानंतर ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यानंतर ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहोत। मीठ चांगलं पसरवून घालायचं आहे। त्यानंतर गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। गरम पाणी घातल्याने दोन फायदे होतात। एक तर फ्लावरमध्ये काही अळी वगैरे असेल तर त्या निघून येतील, पण थंडीतला हा जो फ्लावर येतो तो ताजाच असतो, त्यामध्ये अळी नसतात। पण मात्र आपण ही क्रिया करायची आहे। काय असेल घाण तर ती निघून जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे फ्लावर 20% शिजला जातो, चांगला नरम होईल। तर हे दोन गोष्टी यामुळे होतात, त्यामुळे गरम पाणी अवश्य घाला। फ्लावर आपल्याला गरम पाण्यामध्ये 5-7 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं। पाणी काढून टाकल्यानंतर फ्लावरचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि व्हेजिटेबल चॉपरमध्ये ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जर व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही किसणीने ह्याला बारीक करून घेऊ शकता। मात्र ह्याचे देठ जे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत, फक्त ह्यातला जो फ्लावरचा वरचा तुरा आहे तोच घ्यायचा आहे। हे जे फ्लावरचं फूल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जे देठ आहेत ते आपण भाजीमध्ये वापरू शकतो। तर आता ह्याला मी बारीक करून घेते। अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचा पूर्ण फ्लावर मी बारीक करून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण ह्याला काढून ठेवूया। तर फ्लावर बघा असा मी बारीक करून घेतलेला आहे। यानंतर एक मोठा कांदा चॉपरमध्येच मी बारीक करून घेतलेला आहे। ह्याला एका वाटीमध्ये आपण काढून ठेवूया। यानंतर एक मोठा टोमॅटो इथे मी बारीक फोडी केलेले आहेत, ते देखील आपण चॉपरमध्ये फिरवून घेऊया, बारीक करून घ्यायचं आहे। याला देखील आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया। अशी ही तयारी आपण करून ठेवायची आहे। आता कढईमध्ये तेल घालायचं आहे, तर इथे मी 2 पळी तेल घालणार आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं। 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती या तेलामध्ये आपण घालायची। कढीपत्त्याची पानं 8-10 मी घातलेली आहेत। कढीपत्त्यामुळे ह्या भुर्जीला मस्त असा स्वाद येतो। थोडंसं हिंग घालायचं आहे, 2 चिमूटभर। यानंतर कांदा आपण जो चॉप केला होता तो देखील घालायचा आहे आणि आता कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतत राहायचं। इथे कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे। यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। अर्धा चमचा मी इथे पेस्ट घातलेली आहे। आता आलं लसणाचा पण कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं काही सेकंद। काही सेकंद परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला। तुम्ही जो मसाला घरी वापरता तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता। मी इथे घरचा मसाला वापरलेला आहे 1.5 चमचा आणि 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि आता हे चांगलं परतून घेते। चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटार। तर इथे आता मी 1 वाटी मटार घेतलेला आहे। मटार हा फ्रेश मटार आहे, त्यामुळे आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। फ्रोझन मटार असेल तर तुमचं काम लगेच होईल। मात्र आता सध्या हिवाळ्यामध्ये मटार बाजारामध्ये भरपूर आलेला आहे, ताजा मटार, त्यामुळे ताजा मटारचा वापर मी इथे केलेला आहे। मटार नसेल तरीसुद्धा तुम्ही ही भुर्जी बनवू शकता। तर आता हे शिजवून घेण्यासाठी वरती झाकण ठेवले आणि झाकणवर पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून हे खाली लागू नये। मटार मात्र आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर एक वाफ काढून घेतलेली आहे आपण। आता ह्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो सकट आपल्याला हे मटार देखील शिजवून घ्यायचे आहेत। चांगलं ह्याला परतून घ्यायचं। आता टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। चांगलं परतून घ्यायचं आणि टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला। बिलकुल कच्चं राहता कामा नये टोमॅटो, नाहीतर मग टोमॅटोचा वास येतो। टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर। कोथिंबीर अशी आपण तेलामध्ये घातली की त्याचा स्वाद देखील मस्त येतो, त्यामुळे कोथिंबीर अशा पद्धतीने घालायची आहे आणि ह्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे। आता मटार आपला चांगला
परतून झालेला आहे, शिजून झालेला आहे. यामध्येच आता फ्लावर घालायचा. सर्व फ्लावर मी इथे काढून घेतलेला आहे आणि आता ह्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. फ्लावर 20% शिजलेला आहे. आता जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आहे, कारण आपण त्याला गरम पाण्यात घातलं होतं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मात्र ह्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न करता वाफेवरच आपल्याला हे शिजवायचं आहे. तर हे मी मस्त असं चांगलं आता परतून घेते आहे. त्यानंतर वरती झाकण ठेवून वाफेवर आपण ह्याला शिजवून घेऊया. तर इथे बघा मी असं ह्याला शिजवून घेते. पाण्याचा बिलकुल वापर न करता वाफेवर आपण 5-7 मिनटं ह्याला शिजवून घेतलेलं आहे. यानंतर ह्यामध्ये मी घातलेली धणा पावडर 1 चमचा, अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे ताजी. आता हे चांगलं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं ह्याला मी चांगली वाफ दिलेली आहे आणि त्यानंतर ही भुर्जी बघा मस्त अशी तयार झालेली आहे. त्याला आपण एकदम कोरडं करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता भुर्जी किती मस्त तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा ब्रेडसोबतही तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय बाय.